आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला बातमी मुंबईतली. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मध्य रेल्वेवर एसी लोकल धावली आहे. आज सकाळी सीएसएमटी स्थानकावरून पहिली एसी लोकल कल्याणकडे रवाना झाली आहे आणि याचं तिकीट जरी साधारण लोकलपेक्षा अधिक असलं तरी प्रवास गारेगार आणि शांतपणे होऊ शकेल. मध्य रेल्वेवर दिवसभरात एसी लोकलच्या 10 फेऱ्यांचं नियोजन या पहिल्या टप्प्यात करण्यात आलंय. यामध्ये 2 सकाळी, दुपारच्या वेळामध्ये 6 आणि संध्याकाळी 2 असं हे नियोजन आहे. मुंबईत पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017 मध्ये धावली होती आणि मध्य रेल्वेवर त्याआधीच एसी लोकल सुरू होणार होती, पण भायखळा आणि सीएसएमटी दरम्यान जे पूल आहेत त्यांची उंची कमी होती आणि त्यामुळे एसी लोकल त्याखालून गेली असती तर काही पार्ट्स म्हणजे ज्या भागांना त्या पुलाला ते घासले गेले असते आणि ही समस्या आता सोडवण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडे आता एकूण 4 एसी लोकल आहेत आणि यापैकी 1 लोकल जुलैमध्ये दाखल झाली आहे तर 3 लोकल आधीच दाखल झाल्या होत्या. सगळ्या एसी लोकल या चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात आल्या आहेत. आता एसी लोकलचं स्वागतच आहे, पण आता ते सर्वसामान्यांसाठी भरपूर त्याचा फायदा होईल आणि मेजॉरिटी म्हणजे की ती गरम्यामध्ये त्यांना भरपूर फायदादायक होईल आणि त्याच्यामुळे आणि त्याचं तिकीटसुद्धा सामान्यांना परवडेल असं राहावं कायम, अशी माझी इच्छा आहे. लोकलमधून प्रवास करायला सामान्य जनतेला परवडणार नाही, तरी पण एक अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. काय असेल तो खर्च करायला तयार आहे, पण एकदा अनुभव घेतला पाहिजे एसी लोकलचा. प्रत्येक जनतेला त्याचा फायदा होईल कदाचित. एसी लोकल जो चालू किया है उससे बहुत अच्छा लग रहा है, मतलब नया कुछ हो गया है लोकल में और गर्मी में अच्छा उसका ये होएगा, फायदा मिल जाएगा ऐसा. हाँ होएगा, आगे और बदल होएगा इसमें लोकल में. हम लोगों के लिए भी अच्छा रहेगा ना, वो ऐसा नहीं कि दूसरे के लिए भी अच्छा रहेगा, हम लोगों के लिए भी आगे अच्छा रहेगा. एसी लोकल है ये काफ़ी जनते के लिए अच्छा है, पर सर्वसामान्य के लिए रेलवे ट्रेन चालू होना मांगता है. जल्दी से जल्दी सर्वसामान्य के लिए रेलवे चालू होना मांगता है. अभी कोरोना बिरोना कुछ नहीं, उसका ज़्यादा लोगों का ये होता है, त्रास होता है, टाइम जाता है आदमी का 4-5 घंटे ट्रैवलिंग में. तो जल्दी से जल्दी एसी लोकल का फायदा होगा जल्दी. एसी लोकलचा फायदा होईल, पण आता सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकर विचारतायत. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत. कांजूरमार्गमधल्या मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश काल मुंबई हायकोर्टानं ठाकरे सरकारला दिले आणि हायकोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. बघूयात कोर्टाच्या निर्णयानंतरची नेमकी काय आणि कशी खडाजंगी रंगली होती. ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे. पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना 2021 साली मेट्रो आपण देऊ शकतो, त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की अक्षरशः राज्य सरकारला चपराक कोर्टाच्या निर्णयाने बसली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवा असे आदेश देत उच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला जबरदस्त दणका दिलाय. तसंच कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचाच अट्टहास का असा सवाल करताना विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. आम्ही म्हणून ते झालं पाहिजे आणि आमच्या विरुद्ध बोलता का दाखवून देतो, ही जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळे वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना अशा प्रकारे एम्बॅरसमेंट सहन करावं लागतं आहे आणि कुठलाही फोकस नाही आहे. सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं आरेतील मेट्रो कारचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला. फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय रद्द करून कांजूरमार्गला कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कांजूरमार्ग इथल्या कारशेडमध्ये मिठाचा खडा सरकारनंच टाकलाय असा टोला विरोधकांनी हाणलाय. आरेमध्ये कारशेड न करण्याचा इगो केलाय आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना पूर्णपणे चुकीचं ब्रीफिंग करण्यात आलाय. त्यांनी त्याची कुठलीही शहानिशा केलेली दिसत नाही. काल ते असं म्हणाले की मुंबईच्या मेट्रोत कोणी मिठाचा खडा टाकू नये, पण मुंबईच्या मेट्रोत त्यांच्या निर्णयामुळेच मिठाचा खडा पडला. उच्च न्यायालयाच्या चपराकीनंतर सरकारकडून निर्णयाबाबत विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्या न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये अपील पण करण्याची व्यवस्था आपल्या कायद्यामध्ये, नियमामध्ये, घटनेमध्ये आहे.
त्याच्यावर त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल. हायकोर्टाच्या आदेशाची पूर्ण नीट तपासावं लागेल की नेमकं त्याच्यात हायकोर्टाने काय म्हटलंय, कारण फक्त एक वाक्य बघून त्याच्यात सांगता येणार नाही. पूर्ण ऑर्डर नीट वाचावी लागेल आणि ती ऑर्डर हातात मिळाल्याच्या नंतर आम्हाला योग्य तो निर्णय किंवा योग्य ते त्याच्या बाबतीतली वाच्यता करू. कोर्टाच्या निर्णयानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट केलंय. मेट्रो 3 सह 6, 4 आणि 14 यासाठीही ही जमीन महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सरकारचे 5,500 कोटी रुपये वाचतील आणि 1 कोटी लोकांना याचा फायदा होणार असं त्यांनी ट्विट केलंय. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना एक मोलाचा सल्ला दिलाय. ते हुशार आहेत, नवीन आहेत, काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं. त्यांना भविष्य आहे, त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी असे स्टेटमेंट करू नये. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. मेट्रो कार सेट कांजूर में नहीं हो सकता, उच्च न्यायालय ने स्टे भी दिया. अभी उद्धव ठाकरे मुंबई की जनता की माफी मांगेंगे क्या? मेट्रो कार सेट के कारण 5 साल का विलंब और 5,000 करोड़ रुपया अधिक खर्च हो गए. मुंबई के पालक मंत्री ठाकरे साहब ने त्याग पत्र देना होगा और आरे में पुनः कार शेड का काम शुरू करना चाहिए, ऐसी हमारी मांग है. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे विरोधकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि रिपोर्टनंतर आपण बघणार आहोत मेट्रोचं नेमकं आता वास्तव काय आहे आणि ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. तारे कारशेड, कांजूर प्रस्तावित कारशेडचं वाढीव अंतर आहे ते 5.5 किलोमीटर. मेट्रो 3चं सध्या वास्तव काय, सद्यस्थिती काय हे सांगणारे हे ग्राफिक्स आहेत. कारशेड कांजूरला हलवली तर 4 वर्ष अधिक लागतील. याचा अर्थ 2021 ऐवजी 2024 पर्यंत हा प्रोजेक्ट अपेक्षित आहे आतापर्यंत. आणि सगळा प्रोजेक्ट म्हणजे हा खूप मोठा प्रकल्प आहे ज्याला तब्बल 5,000 कोटींनी त्याची किंमत वाढू शकते. मेट्रोचं काम 1 दिवसाने वाढलं तर प्रत्येक दिवशी व्याजासह 5 कोटींचा भूर्दंड भरावा लागतो. गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेलं आहे. कारशेड अर्थात या मेट्रोचा डेपो असणार आहे हा आणि मेट्रोच्या फेऱ्या संपल्यानंतर मेट्रो या डेपोमध्ये नेली जाईल. आरे ते कांजूर असं हे अंतर वाढेल. पुन्हा आरे ते कांजूर रिकामी मेट्रो नेणे आणण्याचा खर्च देखील म्हणजे हा अतिरिक्त खर्च ठरू शकतो. कांजूरच्या जागेचा खर्च यापेक्षा वेगळा असेलच म्हणजे तो खर्च देखील यात काउंट होईल आणि हा सगळा पैसा जनतेचाच खर्च होणार आहे. आणि ज्या सगळ्यावरून हे रणकंदन सुरू आहे त्या कांजूरमार्गच्या साईटवर नेमकी काय परिस्थिती आहे तीही बघूयात. कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कार शेडला उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्थगिती दिली असून याची सुनावणी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरणी करण्याचं काम सुरू झालं होतं. आपण आहोत आता कांजूरच्या या मेट्रो कार शेडच्या जिथे काम सुरू आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माती, मुरुम त्याचबरोबर इतर साहित्य आणून टाकण्यात आलेले आहे. JCB सुद्धा आहेत, ते JCBच्या साहाय्यानं ही माती दाबण्याचं काम सुरू होतं. जे या ठिकाणी असलेली ही जी मोकळी जागा आहे ही पूर्णतः जी जागा आहे तिथे पूर्णतः झाडे वगैरे आलेली आहेत आणि हे दाबून तिच्यावर हा कारशेड करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं होतं आणि या विरोधात उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याच याचिकावर आज उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की हे काम जैसे ते ठेवावं आणि जी पुढची सुनावणी आहे ती फेब्रुवारीपर्यंत टाळण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत मात्र हा जो कारशेडचा प्रकल्प आहे तो रखडणार आहे. आधी आरेमध्ये होणार होता परंतु राज्यात सत्ता बदल झाला आणि आरेचं कारशेडला स्थगिती देऊन या ठिकाणी नवीन पुन्हा एकदा कारशेड सुरू करण्याचं काम सुरू झालं होतं आणि याचं कामाला आता उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं आणि फेब्रुवारीच्या 15 फेब्रुवारीला त्याची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी झाल्यानंतर
काम सुरू होईल. परंतु तोपर्यंत मात्र हे मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे तो डिले होणार आहे, त्याचा खर्चसुद्धा वाढणार आहे आणि तोपर्यंत मुंबईकरांनासुद्धा समस्येला सामोरं जावं लागणार आहे, हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर जाऊयात कल्याणमध्ये, कारण कल्याणमध्ये स्कायवॉकवर एक धक्कादायक घटना घडली आहे. कारण कल्याणच्या स्कायवॉकवरून एक तरुण फोनवर बोलत असताना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. स्कायवॉकवर कुठलीही सुरक्षा आणि लाईट नसल्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. कल्याणमध्ये स्कायवॉकवर घडलेली 2 दिवसातली ही सलग दुसरी दुर्घटना आहे. कालही कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरच्या स्कायवॉकवर काल एका गर्दुल्ल्यानं एका तरुणीची छेड काढली होती आणि नंतर पीडित तरुणी आणि अन्य नागरिकांनी या गर्दुल्ल्याला चांगला चोप दिला होता. पीडितेच्या पाया पडून त्यानं माफी मागायला भाग पाडलं होतं. पण ही आपण दुसरी घटना बघतो. या तरुणाला मारहाण करण्यात आली होती आणि मारहाण केल्यानंतर मोबाईल हिसकावल्यानंतर या चोरट्याने तिथून पळ काढलाय. मी कल्याण पश्चिमेहून कल्याण पूर्वेला येत होतो. तर आपल्या ज्या कोर्टाच्या इथला जो स्कायवॉक आहे तिथे मी फोनवर बोलत मी घरी जात होतो. तर माझ्या अनोळखी इसम माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला जवळजवळ मारहाण करून माझ्या खिशातील मोबाईल ते घेऊन गेले. त्याच झटापटीच्या दरम्यान माझ्या मानेला इथे त्यांनी असं जोरात हात पकडून माझं तोंड दाबलं आणि मानेला इकडे खरचटलं माझ्या, म्हणजे त्या झटापटीच्या मध्ये, आणि त्यांनी माझा मोबाईल घेऊन पसार झाले. हा आता प्रकार आपण बघतोय. या मुलाला किती मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात आपण एकीकडे बघतोय आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे 2च दिवसांपूर्वी घडलेली घटना देखील आता आपण बघतोय. एकीकडे काल रात्रीची घटना जेव्हा हा तरुण तिथून जात होता आणि त्याला मारहाण करण्यात आली होती. फोनवर बोलताना त्याचा फोन हिसकावून नेण्यात आला होता आणि मंगळवारी रात्री एका तरुणीची छेड काढण्यात आली होती आणि यानंतर या पीडितेनं आणि अन्य तिथल्या नागरिकांनी या गर्दुल्याला चांगला चोप दिला होता. स्कायवॉकच्या पायऱ्या चढण्याच्या अळसामुळे आपल्याला माहिती आहे काही लोक स्कायवॉक फारसा वापरत नाहीयेत. पण या सगळ्याच भागात सुरक्षेची गरज आहे आणि पुरेशा प्रकाश व्यवस्थेची देखील या दोन्हीचा इथे प्रामुख्यानं अभाव दिसतोय. आणि आता बातमी आपण बघणार आहोत कल्याण डोंबिवलीतल्या 27 गावांची बातमी. कारण 27 गावांचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. पण आता मुंबई हायकोर्टानं हा निर्णय रद्द करत सरकारला धक्का दिलाय. कारण 27 पैकी वेगळी करण्यात आलेली 18 गावं ही कल्याण डोंबिवली पालिकेतच राहतील असा निर्णय न्यायालयानं दिलाय. आणि हा निर्णय आम्हाला नाराज करणारा आहे. या संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी म्हटलंय. तर या संदर्भात मनसे आमदारांनी 27 गावांसाठी विशेष पॅकेज दिलं जावं अशी मागणी करत आता सरकारनं नवीन GR काढावा अशी मागणी केली आहे. 2020ला जो राज्य सरकारने अधिसूचना काढली ती कुठेतरी चुकीची होती आणि या 18 गावांसाठी अन्यायकारक होती, किंवा 27 गावांसाठी अन्यायकारक होती. आणि त्यातल्या त्यात हा कोरोनाचा काळ, ह्या परिस्थितीमध्ये अचानक महानगरपालिकेने आयुक्तांनी सुद्धा तडकाफडकी सर्वच या भागातल्या नगरसेवकांना पत्र काढलं आणि आम्ही आता महापालिकेत नाही आहोत असं त्यांनी घोषित केलं. या सगळ्या विषयाचा भाग म्हणून आणि या भागाची गैरसोय होऊ नये, फरफड होऊ नये म्हणून मी व माझ्यासह अजून इतर अन्य काही मंडळी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आज आम्ही आमचं तिथं म्हणणं मांडलं की या भागाची असलेली परिस्थिती आणि राज्य सरकारचे चुकलेले निर्देश किंवा ज्या पद्धतीने चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला या विषयाला आम्ही कोर्टामध्ये दाखल करायचा प्रयत्न केला आणि कोर्टाने निश्चित त्याची दखल घेतली आणि आज सन्माननीय उच्च न्यायालयाने कुठेतरी आमच्या पदरात निर्णय दिला. त्याच्याने निश्चित या 18 गावांमध्ये संतोष निर्माण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आधीपासून आणि आजही स्वतंत्र नगरपालिकेची होती आणि ती राहणार. आताच्या सरकारने ती भूमिका, आमची जी मागणी होती ती मान्य करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन केली. त्याच्यामध्ये काहीतरी अपूर्ण गोष्ट होती, तीही आम्ही पूर्ण करणार होतो. परंतु आता मध्यंतरीच हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. सरकार याच्यावरून सुप्रीम कोर्टात जाऊन याच्यावर स्थगिती आणणार आहे. या बाबतीत आम्ही आमच्या पालकमंत्र्यांशी आणि अजितदादांशी प्रत्यक्ष भेटून याच्यावर चर्चासुद्धा करणार आहोत. पूर्ण निकाल आम्ही वाचला नाही, आमच्या हातात पण तो आला नाही आहे. परंतु प्राथमिक माहिती अशी मिळते की जे 2 नोटिफिकेशन या सरकारने काढले होते, एक 18 गावं वगळायची आणि 18 गावांची एक नवीन नगरपालिका बनवायचं असे जे 2 GR काढलेले नोटिफिकेशन, त्याला बहुतेक हायकोर्टाने स्थगिती दिली किंवा ते नामंजूर केलेले आहेत. तो जो काही निर्णय आहे तो तपासून बघणारच आहोत आम्ही. परंतु या 27 गावांच्या विषयी जो घटनाक्रम तुम्ही बघाल
तर सरकारची नियत काय बरोबर दिसत नाही पहिल्यापासून. आम्ही स्टार्टिंगला सांगत होतो की सुरुवातीला सांगत होतो की जो मागच्या वेळेस निवडणूक आयोगाने जो 27 गाव वगळण्यासाठी जो GR काढलेला होता फडणवीस सरकारच्या काळात, त्याला स्थगिती दिली होती. तो GR त्यांनी परत पुनर्जीवित करायला पाहिजे होता किंवा तसाच एक GR काढायला पाहिजे होता. परंतु यांना कुठेतरी राजकारण करायचं होतं म्हणून याने 18 गावांसाठी वेगळा GR काढला आणि आता तिथे सरकार तोंडघशी पडलेलं दिसतं. येत्या 4 महिन्यात भाजपचे आमदार फुटणार असा दावा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षणावर उदयनराजे यांचा अभ्यास नाही असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये एक चांगलाच समाचार घेतलाय. कायमच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी उदयनराजे चर्चेत असतात. फाटाफुटीचं आता काय सारखे दररोजच आपण पाहतो. तर फूट कशात पडणार आहे मी काय भविष्याचं म्हणजे मला माहीत नाही भविष्यात काय घडेल. पण जे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं असं होणार तसं होणार जे काय तर त्यांचं काय अंदाज असेल आम्ही मान्य करतो. मी काय म्हणालो माझा अभ्यास कमी जरी असला तर कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहीत नाही. मला मग खरंच कळत नाही की वाय इज कॉमन सेन्स कॉमन. त्यांचा फार मोठा अभ्यास आहे पण कॉमन सेन्स त्यांचं काय कोणाचं पण काय त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांनी काय पण बोलू द्या वयाने मोठे त्यामुळं फारसं मी म्हणजे लक्षबंद देत नाही. अशा पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप पण त्यात जाण्यापेक्षा मी एवढंच सांगितलं याचा अभ्यासाचा प्रश्न कुठे येतो. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. देशात कृषी कायद्याविरोधात एकीकडे आंदोलनं सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्सनं साखर कारखान्यांना निर्यातीसाठी 3,500 कोटींच्या सबसिडी देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारनं 60 लाख टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट आता निर्धारित केलंय आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे अनुदानाच्या माध्यमातून थेट 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबद्दल काल याची माहिती दिली आहे. याचा लाभ साखर कारखान्यांशी जोडल्या गेलेल्या कामगारांना देखील होईल असंही सरकारकडून सांगण्यात आलंय. तो किसान और उद्योग दोनों संकट में हैं. इसको मात देने के लिए सरकार ने इस साल 60 लाख टन चीनी निर्यात करने का निर्णय किया है. निर्यात को सब्सिडी देने का निर्णय किया है. ये सब्सिडी सीधे किसान के खाते में जाएगी. ये उसकी विशेषता है. 3500 करोड़ रुपए इस काम के लिए लगेंगे. लेकिन किसान के लिए खुशखबरी वो है कि जो प्रत्यक्ष निर्यात होगा वो निर्यात का जो मूल्य मिलेगा वो भी किसान के खाते में जाएगा. वो लगभग 18,000 करोड़ रुपए मिलेगा. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. भारतीय नौदलाला बरोबरच तटरक्षक दलाला देखील सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच भाग म्हणून गोवा शिपयार्डनं बांधलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीचं ICGS सुजित हे अत्याधुनिक जहाज आता भारतीय तटरक्षक दलासाठी देशसेवेत रुजू करण्यात आलं. गोव्यातल्या वास्कोमध्ये गोवा शिपयार्डमध्ये झालेल्या कमिशन सोहळ्यात हे जहाज तटरक्षक दलाकडे हस्तांतरित करण्यात आलं. प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण दलाचे उत्पादन विभागाचे सचिव राजकुमार सिंग उपस्थित होते. ICGS सुजित ही ऑफशोर पेट्रोल वेसल आहे आणि ज्याची लांबी 105 मीटर इतकी आहे. भारतीय तटरक्षक दलाकडे सध्या 155 जहाज आहेत. विविध प्रकारची 62 विमानं आहेत आणि लवकरच तटरक्षक दलात आणखी 16 ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आणि 35 जहाज देखील या ताफ्यात दाखल होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दर्शनासाठी खुलं करून 1 महिना पूर्ण झाला आणि महिन्याभराच्या काळात राज्यासह देशभरातल्या 37,000 भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठुरायाचं मुखदर्शन घेतलंय आणि याच दरम्यान विठुरायाच्या दानपेटीत 35,50,000चं दान जमा झालंय. राज्यासह देशभरातील सुमारे 37,000 भाविकांनी ऑनलाईन पास काढून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलंय. गेल्या 8 महिन्यांपासून देवदर्शनासाठी असलेले भाविकही नियमांचं काटेकोरपणे पालन करत पंढरीनाथाच्या चरणी लीन होतात.
द मॅगी देश के लिए 2 मिनिट्स आणि CNN न्यूज 18च्या सहकार्य देण्यात आलेल्या ॲग्री चॅलेंज भारतातल्या सर्वोत्तम 26 महाविद्यालयांमधल्या तेजस्वी तरुणांना त्यांनी आकर्षित केल्या मोहिमेमध्ये आणि तिथे कृषी व्यवसायावरचे उपाय देखील त्यात प्रस्तावित करण्यात आले. तर शेती व्यवसाय अधिक टिकाऊ, कार्यक्षम आणि फायदेशीर यामुळे होऊ शकणार आहे. या आठवड्यात आमच्या नेटवर्क चॅनल्सवर या मोहिमेचा शेवटचा कार्यक्रम प्रसारित होईल, ज्यात मॅगी ब्रँडच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपक्रमाची उपयुक्तता आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी आम्ही नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांना देखील त्यांच्याशी देखील बातचीत केली. Maggi as a brand is very much linked to agriculture, and agriculture is also the segment of our economy which is the most important in terms of occupation and in terms of incomes for a large number of the farming community and the allied community. And therefore it is important that issues around agriculture be addressed with. And what better brand than Maggi to contribute in its own small way to good ideas coming into agriculture, and some of them hopefully, as we will see today, being implemented to a worthy cause. त्यामुळे पाहायला विसरू नका आमच्या ग्रँड फिनालेचा दुसरा भाग, ज्यात असतील 3 फायनलिस्ट आणि यावेळी होणार आहेत 5 लाख रुपये आणि ॲग्री चॅलेंज टायटल जिंकण्यासाठीची अंतिम लढाई देखील. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आत्मचरित्रानं विक्रम रचलाय, कारण प्रकाशनाच्या 1 महिन्याच्या आतच अमेरिका आणि कॅनडामध्ये या आत्मचरित्राच्या 33 लाख प्रती विकल्या गेल्यात. माजी अध्यक्षांच्या आत्मचरित्राच्या दृष्टीने हा एक मोठा विक्रम आहे. अ प्रॉमिस्ड लँड असं या आत्मचरित्राचं नाव आहे. ओबामांचं बालपण ते अध्यक्षपदाची पहिली टर्म इतका कालखंड यात कव्हर करण्यात आलाय. अध्यक्षपदाची दुसरी टर्म ते 2020ची अमेरिकेची आत्ता झालेली निवडणूक हा दुसरा खंड देखील प्रकाशित होणार आहे, ज्याची तारीख मात्र अजून जाहीर झालेली नाही. या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण काही वेळातच इतरही बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्यांचा आढावा घेत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.